महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सेंट लॉरेन्स हायस्कूल वागळे इस्टेट येथे प्रभाग क्रमांक 18 मधील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्यास कटिबद्ध आहे। सतत शिकण्याची, जाणून घेण्याची आणि प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवा। मुलांनो, तुमचा प्रवास आता सुरू आहे आणि तुम्हाला जगभरात अनेक संधी मिळतील, त्या संधीचं सोनं करा। आपल्या संवादातून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावलं। 10वी आणि 12वी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो। या टप्प्यात त्यांचं भविष्य ठरत असतं। प्रत्येक छोट्या कामाचं कौतुक केलं तरच त्या हातातून मोठं काम घडतं। त्यामुळेच आज ही युवा पिढी भविष्यात मोठं कार्य करणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलताना हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला। 2024-25 या शैक्षणिक वर्षात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले। संकल्प प्रतिष्ठान कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते। चांगल्या कामाला वाव करून कौतुक करणं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्यच आहे, असं मत माजी आमदार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केलं। विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आणि शिक्षक सर्वांचेच कौतुक आणि सर्वांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमादरम्यान सचिव राम रेपाळे, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेवक दीपक वेदकर, संजय भोसले, अभिजित पांचाळ तसंच पालक, शिक्षक, विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता। विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले काय सांगू? सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18च्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो। आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी या मंडळा कार्यक्रमासाठी येत असतात। यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल, त्यांना शाबासकी दिल्याबद्दल त्यांचं दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करत त्यांचे आशीर्वाद तर आहेतच आपल्याला, पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती। त्या सुरुवातीला आपण कायमस्वरूपी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उपक्रम चालू ठेवला आहे। धन्यवाद। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे। तसंच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामातील ठाण्यातील घोडबंदर येथील 5 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता। या कामामुळे वाढणारा धुळीचा त्रास आणि दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचं काम तात्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं। रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत आज खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली। या बैठकीला प्रामुख्यानं मुल्लाबाग रहिवासी संघांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली। नंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असं या बैठकीत निश्चित करण्यात आले। तसं केल्यास स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसंच धुळीचा त्रास होणार नाही। तसंच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोडा आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्यानं तो रस्त्यावर पडून चिखल होणार नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील आणि रहिवाशांची ती अडचण देखील दूर होईल।
तसंच हे काम वेळेत होतं की नाही हे पाहण्यासाठी MMRDAच्या वतीनं नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ठाण्यातील दौऱ्यात जिल्हा परिषद शाळांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश दिलाय त्यांना घरफळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक पालक सरकारी शाळा निवडत आहेत. आमच्याकडे गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत आणि यंदा 25% पटसंख्या वाढेल, असंही त्यांनी सांगितलं. येत्या 16 जून पासून शाळा सुरू होत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी मुलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवसापासून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल, असंही त्यांनी आश्वासन दिले. दादा भुसे यांनी पालकांना आवाहन करताना UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये यशस्वी झालेले 50%पेक्षा जास्त विद्यार्थी हे शासकीय शाळांतील आहेत, त्यामुळे सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम आहे, त्यावर विश्वास ठेवा, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन तसंच आरोग्य तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे, अशी त्यांनी माहिती यावेळी दिली. एक ग्रामपंचायतीने अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे. काही ग्रामपंचायतींनी मग जे आपले पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचं घरपट्टी, पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे. त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवले जातात. त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला दिसून येईल की 25% त्या ठिकाणी पटसंख्या वाढलेली असेल. नवीन अनेक उपक्रम, कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत. आपण जर बघितलं तर येणाऱ्या 16 जूनला जेव्हा शाळा सुरू होणार आहेत तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय मागील काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय सातत्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही आहे. मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या. मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे आणि कल्याणसारख्या महापालिकांनी 6 महिन्याआधीच कंबर कसली असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विना मोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयानं छोट्या मूर्त्यांसाठी POP बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नांवर एक प्रकारे पाणी फिरवले असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. POPच्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला तरी POPच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या POPच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळालाय. नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या POP मूर्ती बनवण्यावर, त्यांची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र त्यांचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल, यावर सर्वांचं एकमत झाले. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा. अशातच त्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं जारी केलेत. मुंबई उच्च न्यायालयानं राज्यात लागू केलेल्या POP बंदीला काही मूर्तिकार संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
संपूर्ण राज्यभरात चालणारा उत्सव आणि त्यावर आधारित व्यावसायिकांची संख्या पाहता राज्य सरकारनंही यात नरमाईची भूमिका घेतली आहे. या विषयावर राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा पाठवलेला अहवाल मान्य झाल्याचं काल याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानुसार यंदा गणेशोत्सवात छोट्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जातील या अटींवर त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मूर्तीवर मागच्या बाजूला लाल रंगाची खूण पीओपी ओळख पटवण्याकरिता असणं अनिवार्य करण्यात आले. ठाणे महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय. त्यांनी सोमवारी हा पदभार स्वीकारला. डॉक्टर चेतना नितिल के या मुंबई महापालिकेतून प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत आल्या होत्या. सेवानिवृत्तीच्या 6 ते 3 महिने आधी त्यांनी मूळ आस्थापनेवर हजर राहणं बंधनकारक असतं. 3 महिन्यांनी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोडून मूळ सेवेत पुन्हा रुजू झाल्या. त्यामुळे मुख्य वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त झालं होतं. या पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे दिला. डॉक्टर प्रसाद पाटील हे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात फुफ्फुस रोगतज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे कोरोना विभागाची जबाबदारीही देण्यात आली होती. तसंच सध्या ते क्षयरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी केलेल्या कामामुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे महापालिकेचा राज्यात 4था क्रमांक आलाय.